तुम्हाला कधी असा प्रश्न पडलाय का की 1 जून तारखेला कित्येकांच्या आई वडिलांचा वाढदिवस का येत असावा किंवा आजी आजोबांचा शाळेचा दाखला बघितला तर त्याच्यावरती 1 जूनच ही तारीख का लिहिलेली असते. मग 1 जून हीच तारीख सरकारनं का निवडली असावी? शासकीय कामात सुद्धा 1 जून या तारखेला महत्व देण्यात येतं. तर आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत की 1 जून या तारखेला कित्येक लोकांच्या पालकांचा वाढदिवस का असतो. जागतिक पालक दिन हा 1 जूनलाच का साजरा केला जातो. तसंच आपल्या देशातील आणि बाहेर देशातील पालकांसाठी एकमेकांच्या तुलनेत सरकार काय काय सुविधा किंवा योजना पुरवतं. नमस्कार, मी प्रमोद आणि तुम्ही बघताय स्क्वेअर मराठी. 1 जून हा दिवस जागतिक पालक दिन म्हणून साजरा केला जातो आणि याच दिवशी कित्येक पालकांचा वाढदिवस सुद्धा असतो. मग प्रश्न असा येतो की सरकारी जन्मतारीख म्हणून 1 जूनलाच प्राधान्य का देण्यात आलं असावं. तर 1 जून ही तारीख अनेक शासकीय कागदपत्रांमध्ये डिफॉल्ट जन्मतारीख म्हणून वापरली जाते. यामध्ये काही प्रॅक्टिकल्स आणि प्रशासकीय कारणं सुद्धा आहेत. जसं की एखाद्या व्यक्तीला त्याची जन्मतारीख माहिती नसेल तर प्रतिकात्मक तारीख म्हणून 1 जूनचा वापर होतो. कित्येकदा ग्रामीण भागात किंवा शहरी भागात सुद्धा जुने शैक्षणिक दाखले देताना अचूक तारीख ही नोंदवलेली नसायची. मग अशा वेळी सरकारी रेकॉर्डमध्ये ठरलेली तारीख घालायला लागते. 1 जून ही तारीख वर्षाच्या मध्यात येते, त्यामुळे ती सुरक्षित मानली जाते. ही तारीख कोणत्याही विशिष्ट सण किंवा घटना किंवा कालखंडाशी जोडलेली नाही, त्यामुळे प्रशासकीय सोयीसाठी ती स्वीकारली गेली. आता काही राज्यांमध्ये तर मुलांचा पहिली प्रवेशासाठी मुलाचा जन्म हा 1 जून पूर्वी झालेला हवा अशी अट असते. त्यामुळे बऱ्याच शाळांमध्ये 1 जून ही जन्मतारीख सहज टाकल्या जाते, कारण ती कटिंग डेटाला सोयीची असते आणि हीच माहिती पुढे सर्व सरकारी कागदपत्रांमध्ये वापरली जाते. त्याचबरोबर सरकारी भरती प्रक्रियेत कोणतेही तारखेचं प्रमाण नसल्यास उमेदवार किंवा पालक यांची जन्मतारीख ही 1 जून म्हणून वापरल्या जाते. आता 1 जूनलाच पालक दिवस हा का साजरा केला जातो. तर जागतिक स्तरावरती पालकांची महत्वाची जाणीव ठेवण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघानेच म्हणजेच युनायटेड नेशनने 2012 साली 1 जून हा दिवस ग्लोबल डे ऑफ पॅरेंट्स म्हणून घोषित केला. या निर्णयामागचे उद्दिष्ट होतं की जगभरातील पालकांचा त्याग, प्रेम आणि त्यांच्या जबाबदाऱ्या यांचा सन्मान करणे आणि त्यांना आवश्यक त्या आधाराची जाणीव करून देणे. पालक म्हणजे आपले पहिले शिक्षक, पहिले मित्र आणि पहिले मार्गदर्शक. ते आपल्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा तर देतातच, पण त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे संस्कार देतात, मूल्य देतात आणि प्रेम देतात. एखादी आई आपल्या मुलासाठी अन्न न खाता उपाशी राहते, तर वडील रात्रंदिवस मेहनत करून त्याची भावी आयुष्याची शिदोरी तयार करतो. या पालकांच्या त्यागाला लक्षात ठेवून 1 जून हा जागतिक पॅरेंट्स डे म्हणून साजरा केला जातो. आता जर भारत आणि विदेशातील पालकांच्या योजनांचा तुलनात्मक अभ्यास म्हणाल तर तो करताना एक गोष्ट लक्षात येते की भारतातील पालकांना मदतीची गरज आहे. अमेरिकेत चाइल्ड टॅक्स क्रेडिट योजनेअंतर्गत पालकांना त्यांच्या मूल्यांसाठी कर सवलत दिल्या जाते. यामुळे कुटुंबांना आर्थिक मदत मिळते आणि मुलांचा विकास होतो. तुलनेत भारतामध्ये अशी एक विशेष कर सवलत योजना नाही जी पालकांना त्यांच्या मुलांसाठी दिली जाईल. भारतात केवळ इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये काही प्रमाणात सवलत दिल्या जाते. ब्रिटनमध्ये युनिव्हर्सल क्रेडिट या योजनेच्या अंतर्गत गरीब आणि बेरोजगार कुटुंबांना आर्थिक मदत मिळते. यामध्ये पालकांना त्यांच्या मुलांसाठी विविध प्रकारचा सहाय्याचा लाभ मिळतो. भारतातील प्रधानमंत्री आवास योजना आणि महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट या योजनांचा उद्देश गरीब कुटुंबांना आर्थिक मदत आणि रोजगार देणे हा आहे. पण ब्रिटन मधल्या युनिव्हर्सल क्रेडिट ही योजना जास्त व्यापक दिसून येते. कॅनडामध्ये कॅनडा चाइल्ड बेनिफिट या योजनेच्या अंतर्गत मुलांच्या संगोपनासाठी सरकार पालकांना मासिक रक्कम देतं. ही योजना गरीब कुटुंबांना आर्थिक मदत पुरवण्यासाठी आहे. याच्या तुलनेत भारतातील मुलांसाठी अशा प्रकारची सशक्त आणि सार्वत्रिक योजना ही उपलब्ध नाहीये. भारतामध्ये काही योजना मुलींच्या शिक्षणासाठी असलेल्या आहेत, परंतु कॅनडा चाइल्ड बेनिफिट सारखी सर्वसमावेशक योजना नाही. ऑस्ट्रेलियामध्ये पेड पॅरेंटल लिव्ह या योजनेच्या अंतर्गत पालकांना बाळाच्या देखभालीसाठी पेड लिव्ह दिली जाते. यामुळे पालकांना त्यांचं कामकाज सोडून मुलांच्या देखभालीसाठी वेळ मिळतो. तुलनेत भारतामध्ये मातृत्व भत्ता योजना, परंतु ती सर्व स्त्रियांसाठी आणि एका विशिष्ट कालावधीसाठीच लागू असते. ऑस्ट्रेलियात ही योजना अधिक व्यापक स्वरूपात आढळते. भारत आणि इतर देशातील पालकांच्या योजनांमध्ये काही बाबतीत स्पष्ट फरक दिसून येतो. भारतामध्ये सरकारने गरीब आणि असंघटित क्षेत्रांमधील कुटुंबांसाठी विविध योजनांची अंमलबजावणी केलेली आहे, परंतु या योजनेच्या व्याप्तीला आणखी सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. USA, UK, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियामध्ये ज्या योजनांचा प्रभाव अधिक आहे त्या भारतात कमी प्रमाणात किंवा वेगळ्या पद्धतीने कार्यान्वित केल्या जातात. बाकी तुम्हालाही माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या स्क्वेअर मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.